आता मी नांदेडच्या वाका शिवारात आहे। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे जे ते मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली। आता वाका शिवारातील मी चित्र या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऊसाची लागवड या शेतकऱ्याने केली होती, मात्र ज्या पद्धतीने जोरदार पाऊस झाला त्यामुळे जे ते हा संपूर्ण ऊस या पुराच्या पाण्याच्या जोरामुळे संपूर्ण जमीनदोस्त झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। नांदेड जिल्ह्यातील लाखो हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झालंय। प्रातिनिधिक स्वरूपात आपण हे नुकसान या ठिकाणी पाहतोय। आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक ओढा होता आणि ओढ्याला मोठा पूर आला। सकाळी जर या ठिकाणची परिस्थिती या रस्त्यावरून पाणी वाहत होतं आणि पाण्याचा जोर प्रचंड असल्यामुळे या भागातील संपूर्ण पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेत। समोर सुद्धा आपल्याला संपूर्ण पाणीच पाणी पाहायला मिळतं। अशा पद्धतीने जे आहे ते नांदेड जिल्ह्यात शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नांदेड शहरातही अनेक घरात पाणी शिरलंय, मात्र ही आपण शेती पिकाची या ठिकाणी वाताहत पाहतोय। खरं तर शेतकऱ्यांना मोठ्या मेहनतीने या ऊसाची लागवड केली होती, या ऊसातून 4 पैसे मिळतील अशी अपेक्षा सुद्धा शेतकऱ्यांना होती, मात्र ज्या पद्धतीने नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर ओढावलं आणि त्यामुळे जे आहे ते हा ऊस पूर्णपणे जमीनदोस्त झालाय, पूर्णपणे मोडून पडलाय। खरं तर हा कवळा ऊस होता, आता जे आहे ते या ऊसाला धांडे लागत होते, मात्र अशा पद्धतीत या पुरामुळे या ऊसाची वाताहत झाली। याच ऊसाच्या भरोश्यावर, या ऊसाच्या उत्पन्नाच्या भरोश्यावर शेतकऱ्यांनी स्वप्न पाहिले होते। लेकराबाळाचं शिक्षण होतं, संसाराचा गाडा याच ऊसाच्या भरोश्यावर होता, मात्र ज्या पद्धतीने शेतकऱ्याचं नुकसान झाले, अतिशय विदारक असं चित्र नांदेड जिल्ह्यात निर्माण झाले। शेतकऱ्याच्या डोळ्यात आता अश्रू आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मायबाप सरकारनं शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, वाका, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।